अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राजकुमार सायबू खेत्री वय 23 राहणार आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर यास विशेष न्यायाधीश जे मोहिते यांनी 20 वर्षे सक्त कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। पीडिता आणि आरोपी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले। 8 डिसेंबर 2020 रोजी आरोपी राजकुमार याने पीडितेला घरी नेऊन अत्याचार केला। त्यानंतर पीडितेला शेतात नेऊन तिच्यावर संमतीशिवाय अत्याचार केला। या घटनेची माहिती कळताच पीडितेच्या आईने विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। आरोपी राजकुमार यास अटक केली। पोलीस उपनिरीक्षक बायस गायकवाड यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले। या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश मोहिते यांच्या समोर झाली। सरकारी पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपीच्या वतीने बचावासाठी 2 साक्षीदार तपासण्यात आले। न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस 20 वर्षांचा सक्त कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून